15-5-1-6-4 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा जो आहे त्यांना एक जागा सध्या आघाडी आपल्याला बघायला मिळते। 731 पैकी 31 ठिकाणचे कल समोर येते। आणि सध्याची जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ती धाराशिवच्या एका मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत, ज्यामध्ये काही कार्यकर्ते प्रतिनिधी आक्रमक झाल्याचं चित्र आहे। त्यांना आत जायचंय मतमोजणी केंद्राच्या आत, पण प्रशासन त्यांना जाऊ देत नाहीये असा त्यांचा आक्षेप आहे। अर्थातच अधिकृत ओळखपत्र लागतं, कागदपत्र लागतात, त्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाही। पण काहीतरी गोंधळ इथे पाहायला मिळतोय। वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पाटील ह्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। सिंधुदुर्गाचा उल्लेख तू मगाशीच केलास। रायगडमध्ये शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवरती आपली आघाडी टिकवू नये, दोन्ही बाजूंकडनं सातत्यानं हे रायगडच्या बाबतीत सांगितलं गेलं की आम्हीच क्रमांक 1चा पक्ष असू। खरं तर कोकणामध्ये खास करून म्हणजे रायगडचा पट्टा, रत्नागिरीचा पट्टा आणि सिंधुदुर्ग जिल्हा तिन्ही ठिकाणी कमालीची चुरस भाजप आणि त्यांचे इतर सत्तेमधलेच मित्रपक्ष यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि परभणीमध्ये देखील अपडेट येते। ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना यांच्यामध्ये काहीशी फाईट आहे, तर संभाजीनगरमध्ये भाजप 2 शिवसेना 1 अशी स्थिती। आणि परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवर। 33 ठिकाणचे कल आपल्याला जिल्हा परिषदेचा विचार केला तर समोर आलेले आहेत। 15-5 म्हणजे भाजप 15, शिवसेना 5, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4 आणि इतर 1 अशी सध्याची स्थिती। एकूण 33 कल आपल्या समोर। 731 पैकी 33 कल समोर आले आहेत। 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज पार पडतात, त्याची मतमोजणी होणार आहे। आणि पंचायत समिती म्हणजे 125 पंचायत समिती आहेत, ज्यामध्ये 1462 जागा आहेत। तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्हीकडे सत्ता कुणाची येते हे पाहणं मोठं रंजक असेल, कारण शहराची आणि सोबतच ग्रामीण भागाची गणितं आणि त्यानंतर जिल्ह्याचं व्यापक गणित, राज्याचं व्यापक गणित या निकालानंतर आपल्या समोर येणार आहे। सध्या तरी भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे। जिल्हा परिषदांचा विचार करता 16 जागांची विविध ठिकाणची भाजपची आघाडी, शिंदेची शिवसेना 5, राष्ट्रवादी अजित पवारांची 1, 7 काँग्रेस, 4 ठाकरे सेना आणि इतर 1 अशी टॅली आहे, जी टेलिव्हिजन स्क्रीनच्या वर तुम्हा प्रेक्षकांना टॅली दिसतेय किंवा जे आकडे दिसतात ते जिल्हा परिषदांचे आकडे आहेत। 12 जिल्हा परिषदांमध्ये मिळून 731 जागा आहेत आणि त्या 731 जागांवरती कोण कोण कुठे कुठे आघाडीवर हे पक्षाप्रमाणे तुम्ही पाहू शकताय। टेलिव्हिजन स्क्रीनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदेचे अपडेट मिळतील, म्हणजे तुमची जिल्हा परिषद कोणती आहे त्यानुसार तुम्ही ते अपडेट तिथे पाहू शकाल। तर टेलिव्हिजन स्क्रीनच्या अगदी तळाला 125 पंचायत समित्यांचे कल, निकाल हे आपल्या समोर येणार आहेत। परभणी, कोल्हापूर सगळीकडे रंजक चित्र दिसतंय। कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे, भाजप सध्या एका जागेवरती आघाडीवर आहे, तर काँग्रेस 4, परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 तर शिंदेची शिवसेना एका जागी आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि संभाजीनगरचा देखील अपडेट आहे, परभणीचा अपडेट आहे। त्यामुळे सुरुवातीला या ठिकाणचे अपडेट येत असतानाच आता वरचं चित्र कसं बदलते तेही आपण बघतोय। 731 पैकी 35 कल समोर, ज्याच्यात भाजपच्या खात्यात जात आहेत 17, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4, एकूण 37 कल आता समोर आलेले। आणि वेगवेगळ्या जिल्हावाईज देखील चित्र आपल्याला जर बघायचं झालं तर आपल्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघू शकता। परभणीमध्ये काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, भाजप 1 अशी सध्याची स्थिती। धाराशिवमध्ये 2-1 भाजप शिवसेना, ठाकरेंची सेना 1, 63 पैकी 4 ठिकाणचे कल समोर। तर लातूरमध्ये भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रत्येकी 3-3 अशी लातूरमधली स्थिती। आपण उल्लेख केला की दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आघाडीवरती आहेत। आंबेगाव तालुक्यातल्या पारगाव, जाकरवाडी या गटामधनं विवेक वळसे पाटील सध्या 43 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे। या निवडणुकीत सुद्धा अश्विन नातेवाईक असोत, सगळे सोयरे असोत, यांना उमेदवारी मिळणं, त्यांनी निवडणुका लढवणं हे कमालीचं चर्चेत होतं। भरत गोगावले